आणि न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये सुरुवातीलाच बातमी अनेकांच्या भुवया उंचावणारी। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं राजकीय वाद खरं तर वैमनस्य जगजाहीर आहे। पण गिरीश महाजन यांनी केलेल्या एका मागणीनं दोन्ही नेत्यांमधलं हे वैमनस्य कौटुंबिक वादात रूपांतरित झाल्याचं समोर आलंय। कारण गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या दिवंगत मुलाची आत्महत्या की खून असा प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली। निखिल खडसेंची आत्महत्या की खून? निखिल यांच्या मृत्यूची चौकशी करा। गिरीश महाजनांच्या मागणीनं खळबळ। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंचा मुलगा निखिल खडसेंच्या मृत्यूची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा सुरू होण्याचं कारण ठरलंय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन। निखिल खडसेंच्या मृत्यूची चौकशी करण्याची गरज असल्याचं गिरीश महाजन म्हणाले। निखिल यांनी आत्महत्या केली का खून याचाही तपास होणं गरजेचं आहे असं महाजन यांनी सांगितलं। तर खडसे साहेबांना एक मुलगा होता 32-33 वर्षी, त्याचं काय झालं, कशामुळे झालं, हाही संशोधनाचा विषय आहे। मी जर हा बोलला तर मग ते अजून जास्त त्याला झोमेल। मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं, आत्महत्या झाली का त्याचा खून झाला, मग हे तपासण्याची गरज आहे। निखिल खडसे यांचा 1 मे 2013 साली मृत्यू झाला होता। त्यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। विधान परिषद निवडणुकीतल्या पराभवामुळे आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। राज्याच्या मंत्र्यांनी निखिल यांच्या आत्महत्येबाबत प्रश्न निर्माण करणं हे गंभीर आहे। यावर एकनाथ खडसेंनीही पलटवार केलाय। गिरीश भावांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख कदाचित त्यांना समजणार नाही, परंतु त्यांना जर असा संशय असेल तर त्या घटनास्थळी त्यांनी रक्षाताई ते दोघच जण होते, तर सीबीआय वगैरे चौकशी गिरीश भावांना करायला हरकत नाही। कारण आता ईडीची लागली, अँटी करप्शनची झाली, या ठिकाणी सीबीआयची चौकशी झाली, आता सर्व चौकशा माझ्या झालेल्या आहे। त्यामुळे आता त्यांनी सीबीआयची आणखी चौकशी मुलाच्या याची करायला काय अडचण आहे, सत्तेमध्ये ते आहे। निखिल खडसे यांच्या मृत्यूला जवळपास 9 वर्ष उलटली आहेत। एवढ्या वर्षांनंतर त्यांच्या मृत्यूबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांनी संशय व्यक्त करणं थोडं गंभीर आहे। गिरीश महाजनांच्या या वक्तव्यानंतर पुढचे काही दिवस निखिल खडसेंच्या मृत्यूबाबत पुन्हा चर्चा सुरू होतील यात शंका नाही। जळगावहून इम्तियाज अहमद आणि नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या विधानानंतर राज्यात राजकीय घमासान सुरू झालाय। विरोधी पक्ष मागच्या 3 दिवसांपासून सातत्यानं राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करतायत। पण पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं एक आंदोलन केलं, पण ते पक्षावरतीच उलटण्याची शक्यता आहे। नेमकं असं काय झालं तुम्हीच पहा। राज्यपालांचं विधान, थांबेना राजकीय धुमशान। राज्यपालांविरोधात धोतर फाडण्याचं आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आंदोलनामुळे नवा वाद। राज्यपाल पदाचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप। राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या शिवरायांसंदर्भातील वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या या आंदोलनावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांविरोधात पुण्यात आंदोलन केलं। या आंदोलनात तरुणाला राज्यपालांच्या रूपात उभं करत त्याचं धोतर फाडण्याची कृती करत निषेध करण्यात आला। पण या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष करत हा राज्यपाल पदाचा अवमान नाही का असा सवाल विचारलाय। असं वाटतं की राज्यपालांची भूमिका पटली नाही म्हणून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ज्याला असं वाटतं त्याला आंदोलन करण्याचा अधिकार नक्की आहे। पण त्याचबरोबर राष्ट्रवादीने या राज्यामध्ये तमाम महिलांचा अपमान सुप्रिया सुळे यांनी केला, त्याबद्दल ते आंदोलन कधी करणार आहेत हा माझा प्रश्न आहे। राष्ट्रवादीला आंदोलन करण्याचा अधिकार तेव्हा मिळेल जेव्हा ते सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुद्धा आंदोलन करतील। राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या धोतर फाडण्याच्या आंदोलनाचं जाहीर समर्थन केलंय।
राज्यपालांच्या वेशभूषेत आंदोलनात सहभागी झालेला मुलगा अल्पवयीन नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. तसेच या आंदोलनावरून टीका करणाऱ्या भाजपवरही राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार निशाणा साधला. तो मुलगा अल्पवयीन नाहीये. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तो पुणे शहरचा उपाध्यक्ष आहे. भाजपवाल्यांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे आमच्यावर टीका करताना. आपला बाप महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार राज्यपाल ही संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अपमान करते. आज जवळजवळ चौथी वेळ झाली अपमान करण्याची. आमच्या विद्यार्थी संघटनेचा एक पदाधिकारी त्या राज्यपालांचा ड्रेस घालून आला आणि तिथं रस्त्यावरती आजूबाजूला जे नागरिक होते ते चिडून त्यांनी त्यांची टोपी बिपी वरती केली. लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन आहे. आधी चित्रपटांचा वाद असो किंवा मग भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि राज्यपालांनी छत्रपती शिवरायांसंदर्भातील केलेलं विधान असो, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात नाहक वाद निर्माण केले जात असल्यानं सातत्यानं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघतंय. त्यामुळे यापुढे असे वाद आणि त्यातून पुन्हा नवे वाद निर्माण होऊ नयेत याची काळजी सगळ्यांनीच घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपालांच्या विरोधात विरोधक राज्यभरात आक्रमक झाले. राज्यभर राज्यपालांच्या विरोधात आंदोलनं होत आहेत, तर तिकडे नेत्यांमध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगलाय. राज्यपालांविरोधात विरोधक आक्रमक, नेत्यांमध्येही कलगीतुरा शिगेला. आरोप प्रत्यारोपांची राळ. ही 6 प्रातिनिधिक दृश्य आहेत शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपालांविरोधात आक्रमक झालेल्या विरोधकांची. रविवारनंतर सोमवारीही राज्यभर राज्यपालांविरोधात तीव्र आंदोलनं केली गेली. उद्धव ठाकरेंची शिवसेना तसंच युवा सेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील राज्यपालांविरोधात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महिला पुरुष पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ही तक्रार केली. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुधांशू त्रिवेदींचं लटकं समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श असल्याचं म्हणत त्रिवेदींच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं स्पष्ट केलं होतं. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहे तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहणार आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही आहे. मला वाटत नाही की राज्यपालांच्या मनात काही शंका आहे. त्यामुळे राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित त्या ठिकाणी काढण्यात आले आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्याही मनामध्ये असं कुठलाही भाव नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही. तर तुमचं शिवाजी महाराजांवरील प्रेम खोटं असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय. तर राज्यपालांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनीही टीका केली आहे. आम्ही राहुलजींच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, बचाव करत नाही आहोत. हा फरक आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दुसरं कोणी काही बोललं असतं तर एवढ्याला थैथयाट केला असता. पण आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वक्तव्य करतात. ऑन रेकॉर्ड आहे ते. आणि तुम्ही बचाव करता. याचा अर्थ तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातलं तुमचं प्रेम हे खरं नाही. पुन्हा पुन्हा ते त्याच चुका करत राहतात. याचा अर्थ की ते जाणून बुजून केलं जातंय आणि हे दुर्दैवी आणि त्या पदाला न शोभणार आहे. कारण का महाराष्ट्रात खूप मोठे गव्हर्नर होऊन घेतले, देशाला दिशा देणारे असे निर्णय त्या गव्हर्नरांनी घेतलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला सातत्याने महामहिम गव्हर्नरांच्यामुळे काळं बोट लिटरली हे दुर्दैवी आहे. पण हे सातत्याने महाराष्ट्राची बदनामी होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यात आल्यापासून सतत नवीन वक्तव्य आणि वाद निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि त्याचा प्रत्यय देखील राज्यातील जनतेस येतोय. हे कुठेतरी थांबायला हवं एवढीच राज्यातील जनतेची अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात आता टिकलीनंतर साडी नेसण्यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण होऊ शकतो. पाहूयात नेमकं काय झालं ते.
राज्यात आता टिकलीनंतर साडी वाद. सुप्रिया सुळे चित्रा वाघ यांच्यात जुंपली. चित्रा वाघ यांना सुळेंचं सडेतोड प्रत्युत्तर. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही असा प्रश्न विचारलाय. त्यामुळे आता आणखी एक नवा वाद निर्माण झालाय. पत्रकार आहात, पत्रकार म्हणजे मला गंमत पण खूप वेळा वाटते की चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत, ते शर्ट अँड ट्राउझर का घालतात. ते मराठी भाषा बोलताना तुम्ही मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत. म्हणजे आपण वेस्टर्नायझेशन सगळ्या गोष्टीचं करतोय. जे त्या घालतात तो त्यांचा पाहिजे. मग फक्त दिवाळी असली की सगळे तयार होऊन येतात. बाकीचे आत्मनिर्भर भारत, मग चॅनल्सवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही. आणि मग एवढं सगळं मराठी चाललंय तर मग ते नियम काय ते फक्त आम्हाला आणि तुम्हाला कुठलेच नाही. लेट्स स्टार्ट विथ बेसिक्स. सुप्रिया सुळेंच्या या साडीच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करत भाजपच्या उपनेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सवाल करत म्हटलं होतं, टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोडणार का? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या. चित्रा वाघ यांच्या या ट्विटला सडेतोड प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळेंनी टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे म्हणत आपल्या आईनं लहानपणी दिलेल्या एका दाखल्याची देखील आठवण करून दिली. माझी आई मला नेहमी सांगते की निंदकाचे घर असावे शेजारी. त्याच्यामुळे निंदकांचं घर शेजारी आहे, जवळ आहे, होते टीका, याचा मला आनंद आहे. मी त्याचं स्वागत एक चांगला फीडबॅक म्हणून घेते. आणि तिसरा मुद्दा की आज टेक्नॉलॉजी झालेली, टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या गीतासाठी, मेडिसिनसाठी, टेक्नॉलॉजीसाठी, आधार कार्ड लिंक करण्यासाठी, अनेक गोष्टीसाठी करतो. पण ह्याच टेक्नॉलॉजीचा गैरवापरही होताना आपल्याला अनेक वेळा समाजात दिसतो. आणि एक 35 मिनिटाचं भाषण हे 17 सेकंदात जर लोक सांगत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. सध्या राज्यात एकामागून एक होणाऱ्या आरोप प्रत्यारोप आणि वादविवादांची जणू मालिका सुरू झाली आहे आणि ही कुठेतरी थांबायला हवी. आणि निश्चितच ही आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या जावयाचं निवेदन स्वीकारायला नकार दिला. कन्नडचे माजी आमदार आणि दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना रेल्वे मार्गाच्या बद्दल एक निवेदन द्यायचं होतं, पण दानवे यांनी हे निवेदन स्वीकारायला स्पष्टपणे नकार दिला आणि सासरा आणि जावई यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. सासरे जावई वाद पुन्हा चव्हाट्यावर. रेल्वे राज्यमंत्र्यांनी जावयाचं निवेदन नाकारलं. हर्षवर्धन जाधवांचं निवेदन घेण्यास नकार. दानवे जाधवांमधील वितुष्ट पुन्हा उघड. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद नवा नाही. त्यातच कन्नड दौऱ्यावर असलेल्या रावसाहेब दानवेंनी हर्षवर्धन जाधवांचं निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्यानं सासरे आणि जावई यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी रविवारी देवगाव, रंगारी आणि कन्नड दौऱ्यावर आले होते. यावेळी कन्नडचे माजी आमदार आणि रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना औरंगाबाद, कन्नड, चाळीसगाव, धुळे या रेल्वे मार्गासाठी दानवेंना निवेदन द्यायचं होतं. शनिवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ही इच्छाही बोलून दाखवली. आमचा हा रेल्वेचा प्रश्न आपण सोडवावा आणि ज्या दिवशी आपण संभाजीनगर, कन्नड, चाळीसगाव, धुळे अशी रेल्वे प्रत्यक्षात सुरू कराल, तिला हिरवा झेंडा द्याल आणि रेल्वे धडधडेल, त्या दिवशी हा मतदारसंघ साहेब आपल्या पायाशी लोटांगण घेईल. आपली इच्छा आहे की हर्षवर्धनने माझ्या पायाशी लोटांगण घ्यावं. मी तुमच्या पायाशी लोटांगण घेतो साहेब. पहिल्यांदा रेल्वे सुरू करा. हर्षवर्धन जाधवच काय, हा मतदारसंघ अख्खा तुमच्या पायाशी लोटांगण घेईल. पण रेल्वे राज्यमंत्री दानवेंनी मात्र हर्षवर्धन जाधवांना भेटण्यास नकार दिल्याचं समोर आलं. कारण पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचण्याची शक्यता वर्तवत हर्षवर्धन जाधव यांना भेटीची परवानगीच नाकारली. वार निवेदन दिले. 1 लाख लोकांच्या सह्याने अण्णासाहेब शिंदेनी 6 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे. मी जे निवेदन टाईप केलंय मित्रांनो, ते तुम्ही बघितलं असेल. टेक्निकल आहे,
फक्त यांची सही बाकी आहे. यांची सही झाली तर रेल्वे येते. इतकं सोपं काम आहे. तरी पण साधं निवेदन पण देऊ देत नाही. पोलीस पत्र पाठवतात की तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला परवानगी नाकारण्यात येत आहे. हर्षवर्धन जाधव हे नेहमीच वादात सापडत आले. चंद्रकांत खैरेंबरोबरचं भांडण असो, औरंगाबादचा कचरा प्रश्न, तसंच पोलिसांसोबतचा त्यांचा वाद, त्यानंतर पत्नीसोबतचा कौटुंबिक कलह, त्यातून त्यांनी सासरे रावसाहेब दानवेंवर केलेले आरोप, अशा अनेक प्रकरणांमधून हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्यामुळे दानवेंचंही नाव कायम वादात ओढलं गेलं. मागील काही महिन्यांपासून हर्षवर्धन जाधव चर्चेत नव्हते, पण आता रावसाहेब दानवेंनी त्यांची भेट नाकारत केवळ पती पत्नीच नव्हे तर आता जावई सासरे यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याचं उघड केलं. त्यामुळे आता सासरे आणि जावयाचा हा वाद एवढ्यावरच थांबतो की वाढत जातो, असा प्रश्न आहे. औरंगाबादहून अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या हत्येशी निगडीत वेगवेगळे संदर्भ सुद्धा समोर येत आहेत. आता आरोपी आफताबला चरस आणि गांजाचं व्यसन असल्याचं समोर आलंय. या सगळ्या प्रकरणाची आता थेट CBI कडून चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा जोर धरते. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण. आफताबला चरस गांजाचं व्यसन. श्रद्धा आफताब तोषला गेलेले. तोष गावात चरस सहज उपलब्ध. दिल्ली पोलीस तोष गावी धडकले. श्रद्धा वालकर हत्याकांडानं संपूर्ण देश हादरून गेला. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आणि श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा सध्याला कसून तपास सुरू आहे. दरम्यान आता या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. तसंच या संदर्भातील याचिकाही काही वकिलांकडून दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. श्रद्धा वालकर खून प्रकरणात पीडितेच्या एका मित्रानं वसई पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. त्यात आफताब विकेंडला ड्रग्ज घेत असे. तो ब्राउनी बनवून ही विकायचा. ते आफताब फ्रीजमध्ये ठेवत असायचा. तसंच आफताब मध्यरात्री अंमली पदार्थांची विक्री करायचा. हे सर्व श्रद्धाला अजिबात आवडत नसायचं. श्रद्धा वालकर हत्येचा सुगावा शोधण्यासाठी दिल्ली पोलीस तोष इथे पोहोचले. तोष हे गाव हिमाचल राज्याच्या कसोली सीमेवरती आहे, जिथं सर्रासपणे अंमली पदार्थांची विक्री होते. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांची चमू आता हिमाचल प्रदेशातील तोष या गावात पोहोचलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आफताब आणि श्रद्धा या तोष गावामध्ये काही दिवस राहून आल्याची माहिती पुढे आलेली आहे. तोष हे गाव चरस आणि गांजासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आफताब ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये एकवटला गेलेला आहे आणि आफताब हाच गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्याकरिता दिल्ली पोलीस प्रत्येक क्षणी एक एक धागा तपासत आहे. त्याचमुळे दिल्ली पोलिसांची चमू ही तोष हिमाचल प्रदेशातील या गावात पोहोचली आहे, जे गाव प्रसिद्ध आहे चरस आणि गांजासाठी. श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करणारा आफताब पोलिसांना वेगवेगळी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. यानंतर पोलिसांनी नार्को चाचणीची मागणी केली असता दिल्ली कोर्टाने त्यासाठी परवानगी दिली होती. आता येत्या काही दिवसात आफताबच्या नार्को चाचणीमध्ये बऱ्याच गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना तपासाची दिशा ठरवण्यात अधिक सुलभ होईल आणि नराधम आफताबच्या फाशीसाठी आणखी जमेची बाजू ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातला राजकीय वाद सर्वश्रुत आहे. अशातच राज्यातल्या सत्तांतरानंतर जळगाव जिल्ह्याच्या नियोजन बैठकीत हे दोन्ही नेते आमनेसामने आले होते आणि स्वाभाविकपणे औषधाच्या संदर्भातल्या काही निधीवरून या दोन्ही नेत्यांमध्ये भर बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. खडसे आणि महाजनांमध्ये खडाजंगी. DPDC बैठकीत वादाची ठिणगी. निधीवरून नेत्यांमध्ये तू मैं. जळगाव जिल्हा नियोजन बैठक चांगलीच वादळी ठरली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात तू मैं झाल्याचं पाहायला मिळालं.
सरकारी आरोग्य केंद्रातील औषधांकरता जिल्हा नियोजन मधून निधी खर्च करण्याची आवश्यकता काय असा प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आणि त्यावरून वादाला तोंड फुटलं. मेडिसिनच्या बिलासाठी जर जिल्ह्याकडून पैसे द्यायला लागलं होतं, योजनेचा समावेश केला शासनाने त्याच्यामध्ये. ग्रामीण भागामध्ये देतो, शहरी भागातील लोक मेडिसिनसाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात औषधांच्या निधीवरून बराच वेळ वाद रंगला. त्या वादात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उडी घेतली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. या तिन्ही नेत्यांमधील खडाजंगीमुळे सभागृहातील वातावरण चांगलंच तापलं. 1300 गटाला मागताय तुमच्याकडे आपल्याकडे घरातून आपले सरकारी लोकांसाठी रुपयाचे प्रोजेक्ट करतात आणि यासाठी येताना तर काय म्हणजे आम्हाला एवढं महापालिकेला पैसे देतो, नगरपालिकेला असं पण चालणार आहे. असं नाही चालणार ना, थोडी लोकांसाठी मेडिसिन आहे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच हे दोन्ही नेते आमने सामने आले. त्यामुळे जिल्हा नियोजन बैठकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं राजकीय वैमनस्य जगजाहीर आहे. पण गिरीश महाजन यांनी केलेल्या एका मागणीनं दोन्ही नेत्यांमधलं राजकीय वैमनस्य कौटुंबिक वादात रूपांतरित झाल्याचं समोर आलंय. कारण गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या दिवंगत मुलाची आत्महत्या की खून असा प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली. निखिल खडसेंची आत्महत्या की खून? निखिल यांच्या मृत्यूची चौकशी करा. गिरीश महाजनांच्या मागणीनं खळबळ. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंचा मुलगा निखिल खडसेंच्या मृत्यूची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू होण्याचं कारण ठरलंय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. निखिल खडसेंच्या मृत्यूची चौकशी करण्याची गरज असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. निखिल यांनी आत्महत्या केली का खून याचाही तपास होणं गरजेचं आहे असं महाजन यांनी सांगितलं. तर खडसे साहेबांना एक मुलगा होता, 32-33 वर्षी. त्याचं काय झालं, कशामुळे झालं, हाही संशोधनाचा विषय आहे. मी जर हा बोलला तर मग ते अजून जास्त त्यांना झोमेल. मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं, आत्महत्या झाली का त्याचा खून झाला, मग हे तपासण्याची गरज आहे. निखिल खडसे यांचा 1 मे 2013 साली मृत्यू झाला होता. त्यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. विधान परिषद निवडणुकीतल्या पराभवामुळे आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याच्या मंत्र्यांनी निखिल यांच्या आत्महत्येबाबत प्रश्न निर्माण करणं हे गंभीर आहे. यावर एकनाथ खडसेंनीही पलटवार केलाय. गिरीश भावांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख कदाचित त्यांना समजणार नाही. परंतु त्यांना जर असा संशय असेल तर नव्हतं त्या घटनास्थळी. त्यांनी रिक्षाताई आणि ते दोघच जण होते. त्याची सीबीआय वगैरेची चौकशी गिरीश भावांना करायला हरकत नाही. कारण आता ईडीची लागली, अँटी करप्शनची झाली, या ठिकाणी सीबीआयची चौकशी झाली. आता सर्व चौकशा माझ्या झालेल्या आहे. त्यामुळे आता त्यांनी सीबीआयची आणखी चौकशी मुलाच्या याची करायला काय अडचण आहे, सत्तेमध्ये ते आहे. निखिल खडसे यांच्या मृत्यूला जवळपास 9 वर्ष उलटली आहेत. एवढ्या वर्षांनंतर त्यांच्या मृत्यूबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांनी संशय व्यक्त करणं थोडं गंभीर आहे. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यानंतर पुढचे काही दिवस निखिल खडसेंच्या मृत्यूबाबत पुन्हा चर्चा सुरू होतील यात शंका नाही. जळगावहून इम्तियाज अहमद आणि नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रविवारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले होते. त्यामुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली. पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर नेमकी कोणती भूमिका घेतात याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर रविवारी प्रथमच एकाच मंचावर आले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. राज्यात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. आगामी काळात महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीची एंट्री होणार का
या प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर सूचक आहे. एकत्र कधी येणार, अमुक कधी येणार, हे डिपेंड माझ्या अंदाजाने इलेक्शन कधी होतंय त्याच्यावरती. ताबडतोब झालं तर ताबडतोब, नंतर झालं तर नंतर. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे राजकीय समीकरण बदललंय. महाविकास आघाडी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना भाजप युती असा थेट राजकीय संघर्ष पेटलाय. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून सुचकारण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना, असा प्रश्न चर्चेत येतोय. दोन नातू एकत्र आणण्याचं काम पण तू सचिन तुम्ही केलेलं आहे. काही वर्षांपूर्वी असाच एक कार्यक्रम झाला होता कलिना युनिव्हर्सिटीमध्ये, आणि त्यावेळेला रामदास आठवले होते सोबत, आणि त्यावेळेला ते असं म्हणाले होते मला उद्देशून की उद्धवजी तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. म्हटलं भाई असं असेल तर नातू ना आम्ही असं कशाला, चल ना एकत्र येऊया. प्रबोधनकार.com या वेबसाईट लोकार्पणाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दादरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह या स्मारकाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. त्यावरूनही राजकीय चर्चा रंगल्याच होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेस समोर तुम्ही गुडघे टेकता. सत्तेसाठी राष्ट्रवादी समोर तुम्ही शरण जाता, स्वाभिमान सोडून देऊ. आणि आता प्रकाश आंबेडकर म्हणजे कशाचं सोयरसुतक नाही, उरला सुरला पक्ष कसा बसा वाचवायचा, या एका भूमिकेतून जो सोबत येईल, जो मिळेल त्याला घ्यायचं. खरे तर 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणून हिणवलं होतं. त्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला याचा मोठा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेस प्रकाश आंबेडकरांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहे. तर उद्धव ठाकरेंनीही प्रकाश आंबेडकरांच्या सुरात सूर मिळवलाय. त्यामुळे राज्यात नवं राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जाते. राजकीय पक्षांची आघाडी आणि युतीचा इतिहास पाहिल्यास काही वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आरपीआय नेते रामदास आठवलेंना युतीत सामावून घेत शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला होता. आता प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेऊन उद्धव ठाकरे नवा राजकीय प्रयोग करणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात सोमवारी एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या बैठकीकडे राज्यातले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पाठ फिरवली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे दोघं मात्र या बैठकीला उपस्थित होते. सीमा प्रश्नी बैठकीला अजितदादांची दांडी. अजित पवारांच्या गैरहजेरीवरून चर्चा. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी शिंदे सरकारकडून पुन्हा एकदा चालना देण्यात आली आहे. सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. मात्र या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दांडी मारली. खरं तर अनेक वर्षांपासून या सीमावादाचं भिजत घोंगड आहे. राज्यात आणि केंद्रात अनेक सरकारं आली आणि गेली, मात्र सीमा प्रश्नावर अद्यापही तोडगा निघाला नाही. आता शिंदे सरकारनं तो सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. नुकतंच दोन्ही राज्यांमधील प्रतिनिधींची एक बैठक पार पडली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सत्तेत असताना मिस्टर ऑन टाइम अशी ओळख अजित पवार यांची होती. सत्ता गेल्यानंतर अजित पवार यांना विरोधी पक्षाच्या भूमिकेत बसावं लागलं. सत्तेत असताना अजित पवार अनेक बैठका वेळेवर घ्यायच्या आणि वेळेच्या आधीच अजित पवार येऊन बसायचे. मात्र आज कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या बैठकीतून अजित पवार यांनी दांडी मारली. या बैठकीला दांडी मारण्याचं काय कारण अजूनही कळलं नाही. मात्र राजकीय चर्चा जोरदार सुरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह समितीचे सदस्य मंत्र्यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावली होती.
शिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते। मात्र वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बेळगाव प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे सरकारनं कंबर कसले। हा प्रश्न सोडवण्याकरता मुख्यमंत्री लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेणार आहेत। एकीकडे सीमा प्रश्नावर न्यायालयीन लढा सुरू असतानाच केंद्र सरकारच्या मदतीनं हा वाद सोडवण्याकरता सध्या गांभीर्यानं प्रयत्न केले जात आहेत। सीमा प्रश्नी मुख्यमंत्री घेणार मोदी शहांची भेट, 2 मंत्र्यांवर समन्वयाची जबाबदारी, सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी सेवा सुविधा, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर महत्वाची बैठक। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे लवकरच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। सीमावादाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली। सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मध्यंतरी दोन्ही राज्यांचे महामहिम राज्यपाल महोदयांची चर्चा झाली, त्यांची एक बैठक झालेली आहे। त्याच्यामध्ये नेमकी दोन्ही राज्याच्या माननीय राज्यपाल महोदयांनी काय चर्चा केली ती पण माहिती आम्ही आपल्या राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडनं घेऊ आणि जे सीमावर्तीय मराठी बांधवांसाठी करावं लागेल ते करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पावलं उचलण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला। हा इतका जुना विषय आहे, कोर्टामध्ये चालू आहे, कोर्टाच्या बाहेर चालू आहे, त्याच्यावर काय एवढ्या लवकर फलित होत नसतं। परंतु ही चर्चा या संदर्भात वारंवार भूमिका मांडून केंद्र सरकारच्या बरोबर आणि ही भूमिका मांडली गेली की केंद्राने पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांच्या जर बैठका बोलवल्या त्याच्यात काही ना काही प्रमाणात आपण थोडं पुढे जाऊ शकू अशा प्रकारची भूमिका मांडलेली। न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई या 2 मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली। तसंच सीमा भागातील मराठी भाषिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याविषयी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे। सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच निवृत्ती वेतन देण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। सीमा भागातल्या लोकांना जो त्रास होतोय किंवा भाषिक अल्पसंख्याकांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल एक वेगळी मांडणी करण्यात आली। त्यामुळे एकंदरीत एक चांगली गोष्ट आहे की या अत्यंत गंभीर प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर आहे। त्यांनी नवीन समिती पुनर्गठित केलेली आहे। त्या समितीची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं मला वाटतं। गेल्या 50 वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे। पूर्वी बेळगाव हे तत्कालीन बॉम्बे राज्याचा एक भाग होतं, पण कर्नाटक राज्याच्या निर्मितीवेळी लोकमत पायदळी तुडवून बेळगाव कर्नाटकात विलीन करण्यात आलं होतं। त्यावेळी बेळगावात संतापाची लाट उसळली, मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली, अनेकांनी हौतात्म्य पत्करलं। गेली 50 वर्ष बेळगावची जनता महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देते। त्यांना वारंवार कानडी सरकारचा अत्याचार सहन करावा लागतोय। आता याच प्रश्नाला घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहेत। या भेटीमुळे हा तिढा सोडवण्यास मदत मिळणार का हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यामध्ये आता टिकलीनंतर साडी नेसण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण होऊ शकतो। राज्यात आता टिकलीनंतर साडी वाद, सुप्रिया सुळे चित्रा वाघ यांच्यात जुंपली, चित्रा वाघ यांना सुळेंचं सडेतोड प्रत्युत्तर। काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारासोबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही असा प्रश्न विचारलाय। त्यामुळे आता आणखी एक नवा वाद निर्माण झालाय। पत्रकार आहात, पत्रकार म्हणजे मला गंमत पण खूप वेळा वाटते की चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत, ते शर्ट अँड ट्राउझर का घालतात, ते मराठी भाषा बोलताना तुम्ही मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? म्हणजे आपण वेस्टर्नायझेशन सगळ्या गोष्टीचं करतोय।
जे त्या घालतात तो त्यांचा पाहिजे. मग फक्त दिवाळी असली की सगळे तयार होऊन येतात. बाकीचे आत्मनिर्भर भारत, मग चॅनल्सवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही? आणि मग एवढं सगळं मराठी चाललंय, तर मग ते नियम कायदे फक्त आम्हाला आणि तुम्हाला कुठलेच नाही. लेट्स स्टार्ट विथ बेसिक्स. सुप्रिया सुळेंच्या या साडीच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करत भाजपच्या उपनेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये सवाल करत म्हटलं होतं, टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोडणार का? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या. चित्रा वाघ यांच्या या ट्विटला सडेतोड प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळेंनी टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे म्हणत आपल्या आईनं लहानपणी दिलेल्या एका दाखल्याची देखील आठवण करून दिली. माझी आई मला नेहमी सांगते की निंदकाचे घर असावे शेजारी. त्याच्यामुळे निंदकांचं घर शेजारी आहे, जवळ आहे, होते टीका, याचा मला आनंद आहे. मी त्याचं स्वागत, एक चांगला फीडबॅक म्हणून घेते. आणि तिसरा मुद्दा की आज टेक्नॉलॉजी झालेली, टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या हितासाठी, मेडिसिनसाठी, टेक्नॉलॉजीसाठी, आधार कार्ड लिंक करण्यासाठी, अनेक गोष्टीसाठी करतो. पण ह्याच टेक्नॉलॉजीचा गैरवापरही होताना आपल्याला अनेक वेळा समाजात दिसतो. आणि एक 35 मिनिटाचं भाषण हे 17 सेकंदात जर लोक सांगत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. सध्या राज्यात एकामागून एक होणाऱ्या आरोप प्रत्यारोप आणि वादविवादांची जणू मालिका सुरू झाली आहे आणि ही कुठेतरी थांबायला हवी. आणि निश्चितच ही आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यात राजकीय धुमशान सुरू झालाय. विरोधी पक्ष मागच्या 3 दिवसांपासून सातत्यानं राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करतोय. पण पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेलं एक आंदोलन मात्र पक्षावरतीच उलटण्याची शक्यता आहे. राज्यपालांचं विधान थांबेना राजकीय धुमशान. राज्यपालांविरोधात धोतर फाडण्याचं आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आंदोलनामुळे नवा वाद. राज्यपाल पदाचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या शिवरायांसंदर्भातील वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या या आंदोलनावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांविरोधात पुण्यात आंदोलन केलं. या आंदोलनात तरुणाला राज्यपालांच्या रूपात उभं करत त्याचं धोतर फाडण्याची कृती करत निषेध करण्यात आला. पण या आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करत हा राज्यपाल पदाचा अवमान नाही का असा सवाल विचारलाय. असं वाटतं की राज्यपालांची भूमिका पटली नाही म्हणून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ज्याला त्याला असं वाटतं त्याला आंदोलन करण्याचा अधिकार नक्की आहे. पण त्याचबरोबर राष्ट्रवादीने या राज्यामध्ये तमाम महिलांचा अपमान सुप्रिया सुळे यांनी केला. त्याबद्दल ते आंदोलन कधी करणार आहेत हा माझा प्रश्न आहे. राष्ट्रवादीला आंदोलन करण्याचा अधिकार तेव्हा मिळेल जेव्हा ते सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुद्धा आंदोलन करतील. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र या धोतर फाडण्याच्या आंदोलनाचं जाहीर समर्थन केलंय. राज्यपालांच्या वेशभूषेत आंदोलनात सहभागी झालेला मुलगा अल्पवयीन नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. तसेच या आंदोलनावरून टीका करणाऱ्या भाजपवरही राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार निशाणा साधला. तो मुलगा अल्पवयीन नाहीये. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तो पुणे शहरचा उपाध्यक्ष आहे. भाजपवाल्यांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे आमच्यावर टीका करताना. आपला बाप, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची वारंवार राज्यपाल ही संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अपमान करते. आज जवळजवळ 4थी वेळ झाली अपमान करण्याची. आमच्या विद्यार्थी संघटनेचा एक पदाधिकारी त्या राज्यपालांचा ड्रेस घालून आला आणि तिथं रस्त्यावरती आजूबाजूला जे नागरिक होते ते चिडून त्यांनी त्यांची टोपी बिपी वरती केली. लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन आहे. आधी चित्रपटांचा वाद असो किंवा मग भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि राज्यपालांनी छत्रपती शिवरायांसंदर्भातील केलेलं विधान असो, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात नाहक वाद निर्माण केले जात असल्यानं सातत्यानं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघतंय. त्यामुळे यापुढे असे वाद आणि त्यातून पुन्हा नवे वाद निर्माण होऊ नयेत याची काळजी सगळ्यांनीच घेण्याची गरज आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. आणि आता जाऊयात कतारमध्ये, कारण कतारमध्ये सुरू असलेला फुटबॉलचा वर्ल्ड कप हा वादात सापडला आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. यावेळेला कारण आहे आपल्या भडकाऊ भाषणांनी तरुणांची माथी भडकावणारा फरार असलेला अपराधी झाकीर नाईक. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात एका खास रिपोर्टमधून. फरार झाकीर नाईकला कतारचं आमंत्रण. फिफा वर्ल्ड कप मध्ये इस्लामचा प्रचार. फिफा वर्ल्ड कप पुन्हा एकदा वादात. पळपुट्या झाकीर नाईकचा हा फोटो सध्या ट्विटरवर व्हायरल होतोय. झाकीर नाईक कतारमध्ये दाखल झाला. फिफा वर्ल्ड कप दरम्यान झाकीर नाईक इस्लामचा प्रचार प्रसार करणार आहे. कतारने फिफा वर्ल्ड कप साठी झाकीर नाईकला खास निमंत्रण दिल्याची जोरदार चर्चा आहे. झाकीर नाईकला 2017 मध्ये भारतानं फरार घोषित केलं. मनी लॉन्ड्रिंग, भडकाऊ भाषण देणं, धार्मिक तेढ निर्माण करणं असे अनेक गुन्हे झाकीर नाईकवरती दाखल आहेत. ज्या ठिकाणी फुटबॉल खेळला जातोय त्या ठिकाणी मुस्लिम धर्माचा प्रचार करायचं खरं काहीच कारण नाही. परंतु त्या ठिकाणीच नायक हा जो मुंबईहून पळालेला एक ज्याला आपण फरार म्हणतो अशा प्रकारचा जो आरोपी आहे त्याच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचे, रॅडिकलायझेशनचे असे अनेक आरोप नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने केलेले आहेत. त्याला कतारने बोलावलेलं आहे. पहिल्यांदाच एखाद्या मुस्लिम देशाला फुटबॉल वर्ल्ड कप आयोजित करण्याची संधी मिळाली आहे आणि यासाठी लाखो फुटबॉल प्रेमी कतारमध्ये दाखल झालेत. या संधीचा फायदा इस्लामच्या प्रचारासाठी घ्यायचा कतारचा प्रयत्न आहे. म्हणून झाकीर नाईक सारख्या वादग्रस्त व्यक्तीवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कतार हा वारंवार भारताविरुद्ध मुस्लिम रॅडिकलायझेशन तयार करणे, मुस्लिम तरुणांना तयार करणे याच्यासाठी अग्रगण्य आहे. असाच प्रकारचा हा मलेशिया हा दुसरा देश होता आणि या मलेशियामध्ये हा झकर नाईक राहत होता. त्याला मुद्दाम बोलावून या कतारचा गैरवापर करणे हे काम आता कतारने सुरू केलेलं आहे. नुपूर शर्मा प्रकरणी पहिल्यांदा निषेध कतारने नोंदवला होता. आता त्याच देशात भारतानं फरार घोषित केलेला अपराधी राजरोसपणे भडकाऊ भाषणं करणार आहे. भारत सरकार याबाबत काही कारवाई करतं का ते बघावं लागेल. तुर्तास फुटबॉलचा महाकुंभाचा फायदा फुटबॉल सोबत कट्टरवादी शक्ती घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील.